तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। अर्जुनने महिपतला पोलिसांना पकडून दिले। त्यावेळी अर्जुन जखमी झालता म्हणून रविराजने अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। इकडे डॉक्टर अर्जुनचा उपचार करत असतात त्यावेळी रविराजला सायलीचा फोन येतो। अर्जुन म्हणतो सिनियर तिला काही सांगू नको, ती टेन्शन घेईन। रविराज फोन उचलतो तेव्हा सायली म्हणते अहो यांचा फोन का लागत नाही, तुम्ही कधी येताय, तुमच्यासाठी गोडाचं करून ठेवते। रविराज म्हणतो मी अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणलंय, त्याला जखम झालती महिपतला पकडतानी, तू काळजी करू नको। हे ऐकता सायली फोन ठेवते आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचते। अर्जुनची अवस्था पाहून सायली रडते, त्यानंतर ती स्वतःला आवरते। अर्जुन सायलीला म्हणतो महिपत पकडला गेला। रविराज म्हणतो महिपतला शिक्षा होईलच, पण आमच्या अपघाताचा मास्टरमाइंडची सुपारी सुद्धा आता भरलीये, कोणीही दयामाया दाखवणार नाही। मी तो आयुष्यातून कसा उठेल आता मी बघतोच। इकडे महिपतला बोलतं करण्यासाठी पोलीस महिपतला बेदम मारत असतात, पण तो एकही शब्द बोलत नसतो। तर मित्रांनो आपल्याला काहीतरी ट्विस्ट पाहायला नक्की मिळणार। इकडे प्रिया घाबरते, तिला झोप येत नसते, कारण महिपतने जर तोंड उघडलं प्रिया आणि नागराज जेलमध्ये नक्की जाणार। पण ह्या दोघांनाच माहीत असतं की साक्षीचं खरं रूप काय, त्यामुळे महिपत तोंड उघडणार नाही असं मला वाटतं। तर पुढील एपिसोडमध्ये अर्जुन आणि महिपत समोरासमोर बसलेले असतात। आता पुढे काय होईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा।